परभणी शहरात मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या 56व्या दिवशी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी मराठा समाजानं टाळ मृदंग वाजवत भजन आंदोलन केलं। मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन सुरू आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं आज सकाळी बैठकीचं आयोजन केलंय। सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैठका घेतल्या जाणार आहेत। अजित पवार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत या बैठका होणार आहेत, ज्याला प्रदेश नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। पुण्याच्या ससून रुग्णालयातून शिक्के चोरीला गेले। 14 डिसेंबरला वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून शिक्के चोरून त्या आधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आली। या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रकाश मोंडकर आणि सतपाल पवार विरोधात गुन्हा दाखल केलाय, तर मोंडकरला पोलिसांनी अटक केली आहे। अहमदनगरमध्ये महानगरपालिका प्रशासकीय इमारत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। 18 फूट उंच चबुतऱ्यावर महाराजांचा 12 फूट उंचीचा पुतळा बसवण्यात आलाय। यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली। नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये छत्तीसगडचे 9 नवनिर्वाचित आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। दुपारी रायपूरमधील राज्यपाल भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी जाहीर केली आहे। संसदेत गोंधळ प्रकरणी आणखी 3 खासदारांना निलंबित करण्यात आले। त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता 146 झाली। दीपक बैज, डी.के. सुरेश आणि नकुल नाथ या 3 खासदारांना निलंबित करण्यात आले। निलंबनाविरोधात खासदार आक्रमक झालेत। आज सकाळी 11 वाजता जंतर मंतरवर विरोधक आंदोलन करणार आहेत। संसदेतील गोंधळाप्रकरणी आतापर्यंत 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। त्यामुळे सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधी खासदार आक्रमक झालेत। संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यासोबतच संसदेच्या सुरक्षेसंदर्भात सर्वे करणार अशी ही माहिती समोर येते। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार आहे। गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भारत जोडो यात्रा भाग 2च्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। मात्र पक्षाध्यक्षांनी यात्रेबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी यांच्यावरच सोपवलाय।